5 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रहीम इलेव्हन संघानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय पप्पूशेठ गरुड. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आतापर्यंत 40+ संघाने देखील केलेली आहे. आणि मी विनंती करेन यशवंतभाऊ पाचंगे शिरूर संघाच्या 12th मॅनला आपण समर्पण कक्षामध्ये यायचे. आणि त्याचबरोबर हडपसर चॅम्पियन संदेश पार्टे आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरेनला बॅट्समन सुनील चव्हाण, नॉन स्ट्रायकरेनला मुकेश चौधरी. पॉवर प्लेचं षटक आहे. 5 षटकांचा सामना. ऑफ साईडला फ्लाइंग स्ट्रीप, त्यानंतर पॉईंट कबर, एक्स्ट्रा कबर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफमध्ये, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलाय. मिडॉपच्या डोक्यावरून सीमारेषा पार, चौकार. सुनील चव्हाण पहिल्या चेंडूवरती आक्रमण या ठिकाणी करतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवतोय. आणि पहिल्या चेंडू आपण बघितलं तर बडरी लेग स्टंपवरती होता. इनसाइड आउटचा फटका. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता, पण तो अगदीच वेगवान चेंडू होता, त्यामुळे मिडॉपच्या चेंडू गेलाय. आणि या 4 धाबांनी सुनील चव्हाणनं आपलं खातं खोललंय. सुरू असलेला सामना अडसर चॅम्पियन आणि यशवंतभाऊ पाचंगी या 2 संघादरम्यान एक अटीतटीचा सामना या ठिकाणी संपन्न झाला. प्रेक्षकांना खूप एन्जॉय करता आलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मिडापच्या डोक्यावरील चेंडू सीमारेषा पार जाईल. चौकार का षटकार पाहूया पंचांचा काय इशारा. काय बॅटिंग करतोय सुनील चव्हाण. पंचांचा इशारा काय येतोय बघायचंय. टीव्ही अंपायर लगेच पाहत चौकार आहे की षटकार हे बघायचंय. पण मैदानावरती सुनील चव्हाण वाह काय बॅटिंग करतोय. एक हुकमाचा एका गोलंदाजी करतोय संदेश पार्टे आज यशवंतभाऊ पाचंगे व शिरूर संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला हडपसर चॅम्पियन संघाचा आघाडीचा फलंदाज चौकार आहे सुनील चव्हाण. नेत्रदीपक फटक्यांची लयलूट करत असताना आणि विशेष करून ओव्हर द टॉप दर्जेदार बॅटिंग त्याची काही गरज होती का हा प्रश्न असेल. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न. 2 अतिशय दर्जेदार फटके, अगदी पुस्तकी फटके तुम्ही खेळलेत. आणि त्यानंतर रत्नात्मक बॅटिंग करण्याचा प्रयत्न. रॅम शॉट खेळला, त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. नॉन स्ट्रायकरेनचा मुकेश स्ट्रायकरेनला जाईल. धावसंख्या 9 दबा धावफलकावरती. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्ले ऑन. हो, लेग ब्रेक चेंडू आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू रीड करता आला नाहीये. एकच धाबे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. लेग बायचा इशारा करत असताना पंच. फर्स्ट इन प्रोग्रेस. नाव स्कोर 10 for none. हडपसर चॅम्पियन. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अत्यंत महत्वाचं षटक आहे गोलंदाजी मार्फत संदेश पार्टे. ऑन साईडला खेळायचं होतं. मोठा फटका, खराब क्षेत्ररक्षण झालंय. त्याचा फायदा घेत दोन्ही बॅट्समनने एकदा पुढे केले की धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 11 वरती. 22 इशारा पंचाने केलाय. नेल्सन आकडा. कराडी चषक 2025 बॅटरी डॉट या प्रेझेंट कराडी चषक 2025 उद्या आपण बरोबर 11:30 इथेच या मैदानावरती भेटणार आहोत. बरोबर 11:15 वाजता मॅच सुरू होतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल संदेश पार्टे. आणखीन एक दर्जेदार फटका बॉलरच्या डोक्यावरून. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असेल. सुनील चव्हाण काय सांगतायत मैदानावरती. 3 चौकार. संदेश पाटील हुकमाचा एक का बघा. क्रिकेटमध्ये एकतर बॅट्समन गोलंदाजाला अनसेटल करतो किंवा या ठिकाणी बॉलर गोलंदाजाला अनसेटल करतो. म्हणजे यावेळेला बॅट्समन सुनील चव्हाणचं कौतुक करायला लागेल. संदेश पार्टे हुकमाचा एक का अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा गोलंदाज. त्याच्या विरुद्ध 3 चांगले फटके. 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं. मिडापच्या डोक्यावरून खेळलेले 2 फटके होते आणि एक बॉलरच्या डोक्यावरून खेळला, सरळ बॅटने खेळला सुंदर फटका होता. धावसंख्या एकूण झाले 15. फक्त वेळ घेऊ नका. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवात हडपसर चॅम्पियन संघाची खूप चांगली झाली आहे, दर्जेदार झालेली आहे. बॅटरी डॉट AI प्रेझेंट कराडी चषक 2025 रहीम इलेव्हनचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता फायनलमध्ये प्रवेश करतोय. आता प्रश्न एकच असेल, त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार. आणि त्यासाठी ही लढाई बघायला पाहिजे, हे युद्ध बघायला पाहिजे, हा महासंग्राम बघायला पाहिजे.
मैदानावरती यशवंतभाऊ पातांगे शिरूर आणि दुसऱ्या बाजूला हडपसर चॅम्पियन ही लढाई. जे प्रेक्षक आत्तापर्यंत आमच्यावर होते त्यांच्यासाठी प्रश्न नाही, परंतु आत्ता जर जॉईन झाला असेल tenniscricket.in वरती, तर हडपसर चॅम्पियन संघानं पहिल्या षटकात 15 धावा उभारल्यात. ड्रीम स्टार्ट स्वप्नबद्ध सुरुवात केली आणि त्यामध्ये सुनील चव्हाण आणि मुकेश चौधरी या दोघांनी जबरदस्त बॅटिंग केले. एक चौकार मुकेश चौधरीचा आहे ना? मुकेश चौधरीच्या बॅटमधनं एक चौकार आणि त्याचबरोबर सुनील चव्हाणच्या बॅटमधनं 2 खणखणीत चौकार आहेत. मुकेश चौधरीनं बरोबर बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला फटका होता, तर या मॅचमध्ये सुनील चव्हाणनं मिडाफच्या डोक्यावरून खेळलेले ओव्हर द टॉप. जेव्हा पॉवर प्ले सुरू असतो ना, तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात जर तुम्हाला धावा करायच्या असतील. रिव्हर्सिव्हचा फटका खेळलाय, परंतु टायमिंग चांगलं नाहीये. पॉवर प्लेमध्ये एकतर टायमिंग आणि प्लेसमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, किंवा ओव्हर द टॉप तुम्हाला खेळता आलं पाहिजे. वीरेंद्र सेहवागला आपण पाहिलं तर ओव्हर द टॉप खेळत असताना अतिशय शानदार बॅटिंग. क्रिस गेल सारखा खेळाडू विस्फोटक आहे, त्याने देखील जबरदस्त कामगिरी केली. 5 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 16 आणि आता इथे प्रेक्षक झाले गोळा. खराडी चषकावरती आहे त्यांचा डोळा. स्वीप करायचं होतं, चेंडू बॅटवरती आला नाहीये. फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे संदेश पाटील चेंडू इथे आता फील्ड केलाय. एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 17 वरती. करंट रेट 12.75 आहे. बरोबर 12 वाजून 12 मिनिटे झालेत. धावसंख्या 17. चॅम्पियन हडपसर संघ प्रथम बॅटिंग करत असताना सुनील अनिल चव्हाण. सुरेख फटका, जबरदस्त टायमिंग, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडू तर फील्ड केलाय. एक धाव निश्चितच घेण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर ती दुसरी धाव या ठिकाणी रूपांतरित करण्यात आलेली आहे. या दोन धावा गॅपमध्ये खेळलेला फटका होता. अत्यंत सुंदर टायमिंग, शानदार खेळ मैदानावरती. सुनील अनिल चव्हाण 11 वरती खेळतोय. 6 चेंडूंना सामोरं गेला. धावसंख्या 19. मुकेश चौधरी आणि सुनील. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. संतोष मुळीक मागच्या मॅचमध्ये अनप्लेबल होता. खूप चांगली कामगिरी. नैनीत बॅटिंग करत असताना आपण 5 चेंडू त्याने डॉट टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली होती. 19 धावा दाबालकावरती. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचा होता. या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 15 धावा आल्यात, याचा अर्थ येणारा गोलंदाज असतो त्याच्यावरती तो दबाव असतो. पण दबावाला झुगारून संतोष मुळीक मैदानावरती खूप चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत या षटकात एकूण 5 धावा खर्च झाले, 4 धावा खर्च झालेत. धावसंख्या 19. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं होतं, त्यामुळे एकच धाव मिळेल. 2 षटकं 10 ची सरासरी. धावसंख्या 20. या षटकात संतोष मुळीकनं खर्च केल्या फक्त 5 धावा. हे खरं युद्ध आहे, हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकात बॅट्समनचा दबदबा, दुसऱ्या षटकात गोलंदाज असरदार झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी संतोष मुळीककडनं झाले आणि तो हुकमाचा एक आहे. आणि यावेळेला कप्तान म्हणजे कर्णधाराचं देखील कौतुक आहे, कारण जेव्हा संदेश पार्टे विरुद्ध 15 धावा आला, त्यानंतर लगेचच त्याने संतोष मुळीकला पाचारण केलं. आणि हुकमाचे एके तुम्हाला योग्य वेळेला वापरता येणं गरजेचं आहे. 20 धावा दाबालकावरती. चॅम्पियन हडपसर प्रथम बॅटिंग करत असताना सुनील अनिल चव्हाण 12, मुकेश चौधरी 4. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पप्पू शेर गरुड. खराडी चषक 2025. battery.ai प्रेझेंट खराडी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. उद्या बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी मैदानावरती आपण सर्वांनी येऊन 11:15 वाजता मॅच सुरू करायचंय. सुनील अनिल चव्हाण 12 वरती, तर मुकेश चौधरी 4 वरती घेत आहेत. अमरनाथ गोरे सोन्याचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. 5 षटकांचा सामना. श्रेयश आमच्या समर्जन कक्षाच्या समोर आहे. बारा वाजून 15 मिनिटे झालेत. सोन्याचा अत्यंत सुंदर चेंडू. पहिला चेंडू डॉट टाकला. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचा प्रयत्न मैदानावरती सुनीलचा बाणकडून. 10 चेंडूमध्ये 12 धावांवरती घेतोय. हडपसर 20 धावा धावफलकावरती. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती अमर गोरे.
पहिल्या षटकात जेव्हा धाबा आल्या तेव्हा सरळ बॅटनं बॅटिंग झाली, परंतु आता रिव्हर्सिव्हचे फटके आपण मैदानावरती पाहतोय. षटक देखील महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती अमरनाथ गोरे, धावसंख्या 22 धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करंट रेट 9.43चा आणि याच वेगानं तुम्ही जर धावा उभारल्या तर धावसंख्या 47 पर्यंत पोहोचू शकते. त्याला सामना सुरू ठेवा. डोंट आर्ग्यू विथ अंपायर and our score not 22 per none. Sunil Chaman playing on 14 and very good support by Mukesh Chaudhary is playing on 4. धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अमरनाथ गोरे आ रहे हैं. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए सुनील अनिल चौहान. ऑफ साइड पर वैसे 5 खिलाड़ी है 3 दायरे के अंदर, 2 बाउंड्रीनर की तरफ. बुलेट गेंद इस बार ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेल दिया है. एक रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आए विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए, चाहे तो तीसरा भी बन सकता है. 3 रन मुकम्मल किए, स्कोर 25 तक पहुंच चुका है. 25 रन. थोड़ा अच्छा नहीं था बाउंड्री लाइन से. ओवर की बात करें तो ये तीसरा ओवर है, 3 गेंदों का खिलाना बाकी है. करंट रन रेट 10 का है. इसी रफ्तार से 50 रन बन सकते हैं अनुमानित स्कोर. इस ओवर की बात करें तो 5 रन खर्च किए हैं 3 गेंदों में. समय बहुत महत्वपूर्ण रहेगा. हमारे साथ मिस्टर दीपक शिंदे ऑनलाइन स्कोरर है टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे. गेंदबाजी कर रहे सोनिया. मुकेश चौधरी ऑन स्ट्राइक. Kahneman twist. $25 per none. वाइड यॉर्कर, वाइड बॉल. स्कोर 26 बगैर किसी नुकसान के. चैंपियन अनसर की टीम बल्लेबाजी कर रहे हैं और तो टीम एम्पायर बिजी हो रहे हैं वाइड बॉल के लिए. और बॉलिंग टीम को लग रहा है ये फील्ड डिलीवरी होनी चाहिए. ऑनफील्ड अंपायर को लग रहा है वो वाइड बॉल होना चाहिए. टीवी अंपायर को क्या लग रहा है? वैसे ऑनफील्ड अंपायर जो है इन्होंने डिसीजन दे दिया था वाइड बॉल. चैलेंज किया सोनिया ने. टीवी अंपायर बताइए हमें ये वाइड बॉल है या फील्ड डिलीवरी? डायरेक्टर टू टीवी अंपायर. साहिल चौहान. इट्स वाइड बॉल. आपने रिव्यू लिया था, आपने रिव्यू खोया है. वाइड बॉल, इट्स वाइड बॉल. आप रिव्यू रिटर्न नहीं कर सकते.
रिव्यू लॉस। फील्डिंग करने वाली टीम यशवंत भाऊ पासंगे बशरून, आपने रिव्यू लॉस किया है, रिव्यू अनसक्सेसफुल। 26 रन। मुकेश चौधरी इस वक्त स्ट्राइक पर गेंदबाजी करने के गेंदबाज अमरनाथ गोरे। गेंद को ड्राइव किया, जबरदस्त स्ट्रोक आहे, गरम गरम तापलेला तवा आणि मुकेशच्या बॅटिंगची हवा चटके देऊन जाते भावा। काय बॅटिंग आहे इथे आता सुनील अली चव्हाण आणि मुकेश चौधरी, जो करे सबकी मनोकामना पूरी वो है मुकेश चौधरी। हडपसर मिस्टर अंगद यांच्याकडून मैदानातल्या कुठल्याही बॅट्समनने षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक। 30 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी कर रहे गेंदबाज मुकेश के लिए अमरनाथ गोरे। इस बार भी बेहतरीन स्ट्रोक है, लाजवाब टाइमिंग, 4 रन। तोच दरारा, 30 दशक, तोच रुबाब, फटका लाजवाब। मुकेश चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी। अंपायर ने दी है 4 रन की मंजूरी। स्कोर 34 बगैर किसी नुकसान के। अंगद यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। मॅन फ्रॉम हडपसर। मिस्टर चौकाबा में गेंद है, सोने भाग रहे हैं लेकिन ये क्या तो आसान नहीं है। दोनों ने का मौका, तालियां बज रही है। चैंपियन हडपसर टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन जरूर किया। 3 ओवर का खेल और 36 रन स्कोर बोर्ड पर है बगैर किसी नुकसान के। बेहतरीन स्टार्ट, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। सूरज के बिना सुबह ने होती, चांद के बिना रात ने होती, बिन बादल बरसात ने होती, और मुकेश और सुनील के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। बेहतरीन स्टार्ट, 36 पर रन। हडपसर चैंपियन यशवंत भाऊ पासंगे शुरू के लिए एक ऐसा गेंदबाज जो विकेट प्राप्त करे। विकेट नहीं मिलेगा तो ये दोनों बल्लेबाज बहुत डेंजरस लग रहे। फक्त आता जास्त वेळ घेऊ नका, सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती या की ज्यामुळे खेळ पुन्हा एकदा सुरू होईल। कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो ते पाहूया। क्या दाइबर साहब आए कि गेंदबाजी करने के लिए संतोष पुलिक को बुलाया जाएगा। संतोष पुलिक का यह दूसरा ओवर है और एक ऐसे गेंदबाज हैं जिन्होंने हमेशा किफायती गेंदबाजी की है, लेकिन सामने सेठ बल्लेबाज है। सुनील चौहान 17 पर खेल रहे, मुकेश चौधरी 14 पर खेल रहे और बेहतरीन स्टार्ट करके दिया अपनी टीम के लिए। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर स्कोर 36 पर रन। चैंपियन हडपसर पहले बल्लेबाजी करते हुए और यशवंत भाऊ पासंगे शुरू की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संतोष मोले। दूसरा ओवर है, पहले ओवर में 4 रन, बढ़िया गेंदबाजी रही है। लेग कटर गेंदबाजी करते हैं और रफ्तार अच्छी है, लेन में बदलाव करते हैं, वेरिएशन बहुत अच्छा। संदेश पार्टी धीरे धीरे इस वक्त पारी के अंदर ही है और फ्लाइंग फ्लिप की तरफ पहुंच चुके। टपकाती गेंद नीचे रही है और इस बार रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ 36 रन बगैर किसी नुकसान के। चैंपियन हडपसर टीम पहले बल्लेबाजी का, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। सुनील अदिल चौहान 13 गेंदों में और मुकेश चौधरी 6 गेंदों में 14 रन। ऑफसाइड पर रन बटोरे हैं आज मुकेश चौधरी ने। स्टार्ट अच्छा किया था, सुनील ने 2 चौके जड़े थे, उसके बाद में लोपुट टॉस को नॉनसेट पर खेल दिया। मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस भी आ गए हैं। 2 रन मुकम्मल और मुकेश चौधरी अलग किस्म के हाथ भी है। दूसरे एंड पर आप देख सकते हैं स्कोर 38 रन बगैर किसी नुकसान के। एक अच्छी साझेदारी पहली विकेट के लिए। शॉट तो अच्छा है, बॉडी लाइन पर खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए वापस आना चाह रहे। ढूंढो ढूंढो रे साजना।
फील्डिंग तो बहुत बढ़िया किया आपने, लेकिन उसके बाद में ये बॉल गैदर करने के लिए, फील्ड करने के लिए बहुत समय चला गया। 3 रन मुकम्मल, स्कोर चौथे ओवर में अब रन संख्या टोटल बन गया है 41, मगर 2 रन मुकम्मल किए, 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने, और 2 रनों के साथ 40 रन मगर किसी नुकसान के। सुनील अनिल चौहान 21 और मुकेश चौधरी 14। पहले विकेट के लिए 40 रनों की बेशकीमती साझेदारी चैंपियन अड़सठ टीम के लिए। अंपायर के आप टीवी अंपायर की तरफ जाना चाह रहे हैं? यस, वो बाउंड्री चेक करना चाह रहे हैं साहिल, डायरेक्टर टू टीवी अंपायर। और वो बाउंड्री आपको चेक करनी है टीवी अंपायर। क्या फील्डिंग क्लीन हुई वो देखा जाएगा। टीवी अंपायर जरा देखिए। सेफ है, टीवी अंपायर की तरफ से बिल्कुल वो डिसीजन आ गया 40 बगैर किसी नुकसान के। इस पारी की 9 गेंदें शेष है और सुनील चौहान 21 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी के अंदर है। मुकेश चौधरी की बात करें तो 14 पर के संतोष मुलिक के इस ओवर में 4 रन, पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, 3 गेंदों में 4 रन खर्च किए हैं। अच्छा ओवर कट रहा है यशवंत बहु पासंग टीम के लिए। ज्यादा ऑफ टर्म के बाहर जाके आंसर पर खेलना चाह रहे थे गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर 40 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की 2 गेंदें शेष है, बिंदी गेंद डबल डबल और उसके बाद में बिंदी गेंद है 40 पर नन। चैंपियन अडप्सन क्लीन बोल्ड, बहुत बड़ी सफलता। सुनील बैक टू द पेवेलियन, पहला विकेट मिला है, सेलिब्रेशन संतोष मलिक के लिए और कमाल का स्पिल रहा है। चारों खाने जीत पहले आगे चले गए थे, उसके बाद में बहुत अच्छा टारगेट किया संतोष मलिक ने स्टंप को। नए बैटर आ रहे इस मैच में, सुनील का योगदान बहुत अच्छा रहा, लेकिन इस ओवर में खास करके संतोष मलिक के खिलाफ इतना अच्छा प्रदर्शन बल्लेबाज नहीं कर पाए। पहले ओवर में केवल 4 रन खर्च किए थे, इस ओवर में 4 रन, मतलब अभी तक 11 गेंदों में 8 रन और 1 विकेट। पहला ब्रेक थ्रू संतोष मलिक ने दिया। और संतोष मलिक का जो सेलिब्रेशन होता है ना, वो बिल्कुल अलग किस्म का होता है। लेकिन बढ़िया पारी, एक ही वो गलत शॉट था, बाकी बढ़िया बल्लेबाजी रही है बल्लेबाज सुनील अनिल चौहान की। न्यू बैटर आए संदीप वीर, इसको 40 1 विकेट के नुकसान पर। ऑफ टर्म के बाहर इस खबर के ऊपर से खेल दिया। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल, सो ब्यूटीफुल। इस खबर के ऊपर से खूबसूरती के साथ, नेत्र दीपक, लाजवाब, खूबसूरत, मैग्निफिसेंट शॉट ऑफ द नाइट। गेंद खराब नहीं थी, ऑफ टर्म के बाहर थी और इस गेंद को इस कवर के ऊपर से खेल दिया बैटर ने। 46 1 विकेट के नुकसान पर चॅम्पियन अडप्सर सिंचय दबा एकाकडच्या भूमध्येमध्ये चॅम्पियन अडप्सर टीम प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय। फक्त एकच गोष्ट मला कमी वाटली, म्हणजे आता संदीपने इतका चांगला शॉट मारला, इतका चांगला स्ट्रोक खेळला, पण डगआउट मधनं टाळ्यांचा अजिबात गजर झाला नाही। ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावरून खेळणं, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळणं सर्वात कठीण काम आहे। लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि अशा वेळेला त्यानं चांगली गोलंदाजी केली। एकच चेंडू खराब होता, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार संदीप वीरच्या बॅटमधनं, आणि त्यामुळे आता कुलदीप धायबर गोलंदाजी मार्कवरती आहे। जगदीश परदेशी, जगदीशच्या बॅटमधनं हा षटकार आहे। स्टिअर केलंय, हो हो हो, बॅट्समनने केलंय स्टिअर आणि आता त्याचे पाठीराखे करतात चिअर, आणि हळूच बदललाय मुकेशने या ठिकाणी या सामन्यामध्ये गिअर अगदी स्मूथली बदललाय। हा फटका पहा, नजाकत, मुकेश चौधरी अतिशय दर्जेदार कामगिरी।
चौकार धावसंख्या 50 धावा पूर्ण झालेले आहेत चॅम्पियन्स हडपसर संघाच्या. आता कुठे वाटतं की टाळ्यांचा गजर या ठिकाणी येतोय, सर्वांपर्यंत पोहोचतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतायत टाळ्यांचा गजर. धावसंख्या 50 पूर्ण, चॅम्पियन हडपसर. बारा अफलातून बॅटिंग चॅम्पियन हडपसर संघाची कडून आपल्याला बघायला मिळते. विशेष करून धनवीर मुंबई सारख्या मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केलं. स्पर्धेतला पहिला अपसेट होता. मुकेश चौधरी 18 धावा. दर्जेदार बॅटिंग लॉंगामध्ये क्षेत्ररक्षके एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावावर समाधान. मुकेश चौधरी 19, जगदीश परदेशी 6 आणि आता षटक क्रमांक 5 मैदानावरती चॅम्पियन हडपसर 51 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सुरू असलेला सामना यशवंतभाऊ पाचांगी बशिरूर आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे हडपसर चॅम्पियन. अटीतटीचा सामना आहे. धावसंख्या 51 एका गडाच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5. स्लोबर बर्न ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहेत. एका धावावर समाधान. मुकेश चौधरी सेट बॅट्समन आहे. 19 वरती घेत आहे. धावसंख्या 52 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 52/1. 11.56 ची सरासरी. याच वेगाने गेलं तर 57 पर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. चॅम्पियन हडपसर प्रयत्न 57 ते 60 चा असणार आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साईडला खेळले बट विकेटला क्षेत्ररक्षक खूप खोल वरती आहे. एक धाव पूर्ण केले. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा आरामात पूर्ण. धावसंख्या पोहोचली 54 वरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. चॅम्पियन हडपसर. यापूर्वी देखील 52-53 वरती एक चांगला सामना आपण बघितला. रंगतदार, रोमहर्षक, उत्कंठावर्धक. धनबीर मुंबई आणि चॅम्पियन हडपसर या दोन संघांदरम्यान आता मैदानात सुरू सामना आहे. यशवंतभाऊ पाचांगे शिरूर आणि चॅम्पियन हडपसर. प्रथम बॅटिंग करत असताना हडपसर संघानं 4.4 षटकात 54 धावा उभारल्यात एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आज सुनील अनिल चव्हाणने देखील चांगली कामगिरी केली. दर्जेदार बॅटिंग. ऑफ्टमच्या खूपच बाहेर पंच दोन्ही आता समांतर करतायत. हात करतायत समांतर. धावा येतात अमांतर. धावसंख्या 55. 55/1 चॅम्पियन हडपसर. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. सुंदर ड्राईव्ह ऑन साईडला केलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 2 धावा आरामात पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होणार नाहीयेत. पंचांचं बोट आकाशाकडे. आणि आता धावसंख्या झाली 56. 57 धावांचं आव्हान. यशवंत भाऊ पाच नाही, अजून 1 चेंडू शिल्लक आहे. सॉरी, करेक्शन. 1 चेंडू शिल्लक आहे. याचा अर्थ हा चेंडू खेळण्याची संधी निश्चितच मिळेल बॅट्समनला. नवीन बॅटरचं नाव सांगा. मंगेश अष्टपैलू खेळाडू आहे, ज्यानं मेडल ओव्हर टाकलं होतं. मुकेश चौधरी 22 वरती आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या इनिंग मधला. सुरेख फटका, सुंदर टायमिंग. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत चेंडू पकडून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावाने धावसंख्या 58 वरती पोहोचले. आणि या सामन्यामध्ये 59 धावांचं आव्हान असेल यशवंत भाऊ पाचांगे शिरूर संघासमोर. तगडा बॅटिंग लाईनअप आहे. दुसऱ्या बाजूला हडपसर चॅम्पियन संघाने देखील दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येईल. मजा भरपूर येईल. मजाला उलट केलं तर काय होईल? जाम मजा येईल. बॉन केजेचे आमचे सर्व आयोजक सध्या म्हणजे संदीप कदम मेमोरियल चषकाचे आयोजक बॉन केजेचे सर्व आमचे पदाधिकारी व्यासपीठावरती आहेत. आणि इतक्या थंडीत सगळेजण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. संतोष मुळीक मैदानावरती आहे. त्यांना आज दांडी गुल केले. चॉकलेट बॉय त्यांचे चाहते अजूनही या ठिकाणी आहेत. संतोष मुळीक घरी जायला तयार नाही आहेत. संतोष, आपले चाहते जे आहेत तिकडे अजून व्यासपीठावरती बसलेले आहेत. आणि आज एक ड्रीम बॉल तुम्ही टाकलाय. स्वप्नवत चेंडू होता, क्लीन बोल्ड केलंय, त्यामुळे चाहते सुकावलेले आहेत.
चला बॅट पण चला मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका. 12 वाजून 35 मिनिटं झालीत. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो होता अविनाश रामगोडे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यामध्ये अमित तापकेनं चांगली कामगिरी केली होती. हे दोन हिरो मैदानावरती, मिस्टर नॉट आउट आणि त्याचबरोबर तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यामध्ये एक महारत असलेला वाकबगार खेळाडू अमित तापकीर. 59 धावांचं आव्हान. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. सध्या टेम्परेचर 17 वरती आलंय, पण मैदानावरती गरमागरम मॅच बघायला मिळेल. कारण ही आजच्या मंथला रात्रीतली शेवटची लढाई आहे. जो जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे पराभव या ठिकाणी स्वीकारण्याकरता कोण आलं नाही. पराभव प्रत्येकाला जिवारी लागतो. त्यामुळे विजयाच्या या ठिकाणी वाटा शोधल्या जातील. अमित तापकीर आणि त्याचबरोबर अविनाश रामगुडे, मिस्टर नॉट आउट. आणि गोलंदाजी मार्क होती मंगेश चव्हाण. या स्पर्धेमध्ये पहिलं वेद निर्धाव षटक टाकण्याचा मान मंगेशच्या नावावरती आहे. मंगेश चव्हाण, अबीब रामगुडे आणि अमित तापकीर. स्ट्रायकरला अमित तापकीर. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावर सीमारेषा पार चौकार. अमित तापकीरच्या बॅटमधनं पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट .in वरती. अकुटबाचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॅकफुटला गेलाय फलंदाज आणि चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. टकाटक, पटापट, अतिशय जबरदस्त असा स्क्वेअर कट. फलंदाज अमित तापकीर. धावसंख्या 4. तंत्रशुद्ध बॅटिंग हे ताकद राहिली अमित तापकीरची. पहिला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि जेव्हा पॉवर प्ले सुरू आहे अशा वेळेला हे फटके निश्चितच नेत्रदीपक असतात आणि फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारे. चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग केली जाते अमित तापकर यांच्याकडून. धावसंख्या 4. 4 आपलं खातं खोलतोय. मनसुबे क्लिअर आहे. मंगेश चव्हाण. रिव्हर्सिव्हचा फटका ज्याची आवश्यकता नव्हती. त्यानंतर मंगेश चव्हाणनं कमबॅक केले. पहिल्या चेंडूवरती तंत्रशुद्ध फटका, दुसऱ्या चेंडूवरती रॅम शॉट. धावसंख्या 4. यशवंत भाऊ पाचंगी संघाला 59 धावांची आवश्यकता. 28 चेंडू आणि 55 धावा या ठिकाणी करायचे आहेत. तर 59 धावा रोखण्यासाठी, डिपेंड करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील मैदानावरती अडॉप्टर चॅम्पियन. अमित तापकीर 4 तर
अविनाश रामगुडे नॉन स्ट्रायकर एंडवरती मॅन्डेटरी पॉवर प्ले. खोलबट टप्प्याचा चेंडू अतिशय नेतृत्व फटका, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये टायमिंग चांगलं होतं. थोडं प्लेसमेंट आणखीन चांगलं असतं तर चेंडू सीमा पार गेला असता. ही ताकद आहे. बेसिक क्रिकेट खूप चांगलं खेळतं. अधूनमधून रॅप शॉट देखील खेळले जातात बॅट्समन अमित तापकीरकडून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती अगदी मेरिट प्रमाणे खेळलेला फटका होता. दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्सिवचा फटका, त्यात यश मिळालं नाही. तिसरा चेंडू ऑन ड्राईव्ह अतिशय दर्जेदार होता. मध्य आणि डाव्या यष्टीचा चेंडू मनगडाचाही वापर आणि अलॉंग द कार्पेट खेळला होता, परंतु अमर गोरे ज्यांना आज चांगली कामगिरी केली मैदानावरती, त्याचबरोबर संतोष मोळीकने देखील चांगली कामगिरी केली. संदेश पार्टेचं पहिलं षटक मागणं गेल्यानंतर धावसंख्या 5. थांबलाय गोलंदाज मंगेश चव्हाण. थांबायचे नाही गड्यात, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचे नाही. जिंकला तर फायनलचं तिकीट मिळणार आहे, त्यामुळे थांबायचं नाही. अविनाश रामगुडे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट केलाय. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये जातोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये. धावसंख्या 8. अमित तापके 5 वरती घेतोय. अविनाश रामगुडे 3 वरती. मंगेश चव्हाणचे अतिशय महत्वाचं षटक आहे. या षटकात 4 चेंडूमध्ये 8 धावा. 2 चेंडूचा काही शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती मंगेश चव्हाण. अमित तापकीरला स्ट्राईक मिळेल कारण मिस्टर नॉटआउट नॉन स्ट्रायकर एंडला गेले. ऑफ साईडला फ्रांकली पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. एक क्षेत्ररक्षक लॉंगामध्ये मिड ऑन, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये देखील. सुंदर चेंडू आहे. धावसंख्या 8. डॉट बॉल. आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढाच कॉन्फिडन्स इथे आता गोलंदाजाचा वाढणार आहे. प्रदीप नैनीत सध्या व्यासपीठावरती आहेत. पुलचा फटका अतिशय सुंदर देखणा. चेंडू सीमार शपार. चौकार, खणखणीत चौकार बॅट्समन अमित तापकीरच्या बॅट मधून. आणि या चौकाराची धावसंख्या घेते आकार. धावसंख्या पोहोचली 12 पहिल्या षटकाचा खेळ जिंकण्याकरता 59 धावांचा आव्हान. 5 षटकाचा सामना. तुम्हाला नो बॉल ओव्हर स्टेपिंग साठी या ठिकाणी पाहिलं जाईल. पिक्चर संपलेला नाहीये. या षटकाचा पिक्चर संपलेला नाहीये. डिसिजन पेंडिंग. पंचवीस चेंडू आणि 51 धावांचं समीकरण आहे, परंतु हे आकडे बदलणार आहेत कारण पंतचा डिसिजन येणं अजून बाकी आहे. ओव्हर स्टेपसाठी आता तिसरे पंच बिझी होत आहेत. टिक 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 1 टिक 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 टिक. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. सर्वांचं लक्ष सध्या टेनिस क्रिकेट डॉट इनचा जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओच्या दिशेने काय निर्णय येईल. मंगेश चव्हाण ज्यानं एक निर्धाव षटक टाकलं होतं, या षटकात त्याच्यावरती हल्ला झालाय. अमित तापकीरचा स्क्वेअर कट अगदी बघण्यासारखा होता. नेतृत्व फटका, त्यानंतर पुलचा फटकाही ज्याच्या भात्यातला होता. इट्स नो बॉल.
आणि आता पंचांचा हात पहा. नो बॉल असणार आहे. कराडी चषक 2025 पिक्चर आहे सुपरहिट आणि पुढचा चेंडू गरगर 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 हात फिरला याचा अर्थ फ्रीटचा इशारा. धावसंख्या 13. यशवंत भाऊ पाचांगे टीम 13 पन्नान 25 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. अमित तापकीर 9 वरती तर अविनाश रामगोडे 3. आदरणीय पप्पू शेट गरुड साहेबांच्या संकल्पनेबद्दल साकार झालेली मानाची स्पर्धा battery.ai प्रेझेंट कराडी चषक 2025 20वा पर्व. त्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व आणि त्याचंच आहे सर्व. फ्रीटच्या चेंडूवरती बॅट्समन अमित तापकीरने दिले ट्रीट. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 2 3 4 1 2 4 चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्या षटकात 17. प्रतिस्पर्धी संघाला आहे खतरा. 24 चेंडू 42. 24 ला उलट केलं तर काय होईल? 42. 42 ला उलट केलं तर 24. पलटवार कोण करणार? यापूर्वी एक अपसेट झाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धनबीन मुंबई दावेदार संघ स्पर्धेच्या बाहेर शेवटच्या क्षणाला हाताशी तोंडाशी आलेला घात जो आहे ना तो या ठिकाणी हडपसरनं काढलाय. निर्णायक क्षणी कंपल्सरी चेस हा जो नियम होता तो त्यांच्या पथ्यावरती पडलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 1 असं समीकरण असताना बरोबर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. फलंदाज बाद झाला आणि मुंबईचा प्रवास इथे थांबला. हडपसर संघानं पहिला अपसेट या संपूर्ण स्पर्धेत केला. पण आता लढाई मोठी आहे. यशवंत भाऊ पाचांगे आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन हडपसर. मिस्टर नॉट आउट स्ट्रायकर इनला अभि रामगोडे 3 वरती घेतोय तो गोलंदाजी मार्गवरती चंद्रशेखर माडिक. 24 ला 42. जगदीश परदेशी पहिला चेंडू स्टिअर केलाय. संधी दिली जाते इथे अमित तापकीरला. अतिशय सुंदर खेळी तो साकारतोय मैदानावरती. 1 मॅन ऑफ द मॅच अमित तापकीरला. 1 मॅन ऑफ द मॅच अविनाश रामगोडेला. 1 मेडल ओव्हर टाकणारा गोलंदाज मंगेशच्या विरुद्ध एक चांगला प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि पहिल्या षटकात 17 धाबा कुठले गेले. शानदार बॅटिंग. परंतु दुसऱ्या बाजूला आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं कशा प्रकारे हडपसर संघाने कमबॅक केलं होतं. एक मोठं युद्ध मोठी लढाई मैदानावरती आपण पाहतोय. 2 मातबर संघामध्ये अटीतटीचा सामना. गोलंदाजी मार्कवरती जगदीश परदेशी. ऑन साईडला स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यशच्या मागे यशचे रक्षणही खूप चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. धावसंख्या थांबले. धावसंख्या 18 धाबा दाबलकावरती. 22 चेंडू 41 धाबांची आवश्यकता. हा अटीतटीचा सामना होईल असे लक्षणं दिसत आहेत. यापूर्वी देखील एक महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांनी एन्जॉय केलाय आणि इतकी कडक थंडी पडले. तापमान 17 वरती आले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 17 होती आणि अशा वेळेला इतकी थंडी असताना देखील एक कडक मॅच गरमागरम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अमित तापकीर रिव्हर्सचा फटका. चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. अमित तापकीरचा संपलाय खेळ. जगदीश परदेशी अतिशय सुंदर कामगिरी. छान झेल टिपला गेला. अमित तापकीरचा रिव्हर्स स्वीप त्याला अंगलट आलेला आहे ज्याची काही गरज नव्हती परंतु त्यांचा आवडता फटका पण आहे. रॅम शॉट आहे. सुरुवात चांगली करून दिले. मी मगाशीच म्हणालो की इतकी थंडी पडली आणि अशा परिस्थितीत 2 संघ मैदानावरती दर्जेदार खेळ करत असताना पलटवार केलाय. शिकार केले जगदीश परदेशीनं. अमित तापकीर बॅक टू द पॅबल. सचिन बर्गे फॉर्म मधला खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यशवंत भाऊ पाचांगे आणि हडपसर चॅम्पियन असा सामना मैदानावरती लागलाय. सचिन बर्गे ओकमाचा एक हा देखील स्क्वेअर द विकेट खूप चांगली बॅटिंग करू शकतो. तर अविनाश रामगोडे संयमाने बॅटिंग करणारा फलंदाज आहे पुणेनगरी मधला. असे फार कमी खेळाडू आहेत. एक आपण बघितलं होतं तर जगत सरकार सारखा खेळाडू जो विकेटवरती उभा राहतो शेवटपर्यंत खेळण्याची तयारी ठेवतो. सामना संपवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. अविनाश रामगोडे देखील विकेटवरती उभं राहून बॅटिंग करण्याची क्षमता शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. तर दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे आपला नॅचरल खेळ करण्याचा प्रयत्न करेल. तर या मॅचमध्ये जगदीश परदेशीला 1 विकेट घेऊन चालणार नाही. आणखी एका विकेटच्या शोधात.
टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि असं असताना देखील ह्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिन बर्गेने केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. स्वतःला आवरू शकले नाही. पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न सचिन बर्गे, ज्याचं खातं खोललं गेलेलं नाहीये. धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. सुरेख फटका कमरच्या डोक्यावर गेला, डीपेस्टचा कमरला दर्जेदार टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, चौकार. महत्वाचा चेंडू होता, अत्यंत सुरेख फटका. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन बर्गे 4 वरती खेळतोय तर अविनाश रामगुडे 4 वरती बॅटिंग करतात. सचिनचा अफलातून फटका. जगदीश परदेशी एक बळी त्याला मिळालाय, परंतु आणखी एका विकेटच्या शोधामध्ये. अबे चेंडू आहे, बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल, या 3 धावा पूर्ण होतील. तसं बघितलं तर टायमिंग चांगलं नव्हतं सचिन बर्गेचं. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट थर्ड बॅट मध्ये पण क्षेत्ररक्षक आणि एक फाईन लेगला. तर थर्ड बॅटचा क्षेत्ररक्षक आहे, त्याचं जर जजमेंट चांगलं असतं ना तर निश्चितच विकेट मिळाली असती. 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 शिबरचा चेंडू गोलंदाजी मार्ग करतो. गोलंदाज जगदीश परदेशी, अभि रामगोडे आणि सचिन बर्गे ही जोडी मैदानावरती आहे. सचिन अत्यंत महत्वाची खेळी साकारतोय. एक सुरेख दर्जेदार चौकार त्याच्या बॅटमधनं प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी आहे. सचिन बर्गेची बॅटिंग बघणं. अविनाश रामगोडे नॉट आउट मैदानावरती. आकुटबद्ध चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. अविनाशचा संपलाय खेळ. रामगोडे आउट. 26-2. सामन्यातली रंगत, सामन्यातली लज्जत वाढते. सामना जरी शेवटचा असला आणि टेम्परेचर जरी 17 पर्यंत पोहोचलं असलं तरी मैदानावरती हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळतोय. अटीतटीचा सामना. 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. यापूर्वी देखील आपण हडपसर चॅम्पियन आणि धर्मीर मुंबई या दोन संघादरम्यान एक अतिशय उत्कृष्ट असा सामना पाहिला होता. आताही मैदानावरती रंगतदार रोमहर्षक दर्जेदार सामना पाहतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. उर्वरित 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. जय नाझरे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. यापूर्वी 26 धावांची शानदार खेळी अविनाश रामगोडेकडून. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारती आली नाहीये आणि हुक करण्याच्या नादात फलंदाज बाद. अठरा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टेनिस क्रिकेट.in वरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढते. 40+ क्रिकेट देखील त्यामध्ये आपण अटीतटीचा सामना बघू शकतो. प्रेक्षकांसाठी हाही सामना परभणीचा आहे. यापूर्वी देखील एक चेंडू एक असा 1 नंबरचा सामना होता कराडी चषकामध्ये. पप्पू शेठ गरुड हे देखील स्वीकारले असतील. ज्या पद्धतीनं आज 40+ या स्पर्धेमध्ये अर्थात हाफमध्ये इतकं चांगलं क्रिकेट झाले. नवीन बॅटर जय नाझरे हा देखील एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू मैदानावरती आहे. त्याच्या भातातील सुंदर फटके मैदानावरती. सचिन बर्गे 7 वरती खेळतोय तर संतोष गोलंदाजी मार्क वरती महत्वाचं षटक आहे. यशवंत भाऊ पाचंगे 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट 11चा आहे. रिव्हर्सचा फटका. आपला फटका 440चा झटका. सचिन बर्गे चेंडू सीमारेषा पार पडवते. चौकार की षटकार पंचांचा इशारा पाहूया. षटकार की चौकार अजूनही समजलेलं नाहीये. टीव्ही अंपायर तुम्हाला ठरवायचं की हा चेंडू सीमारेषा पार 4 धाबान करता गेलाय की 6 धाबान करता गेलाय. 1 बाउन्स गेलाय की डायरेक्ट सीमारेषा पार गेलाय. टेनिस क्रिकेट.in वरती आपण पाहूया डिसिजन पंचांचा काय येतोय. 26-2. सचिन बर्गे हुकमाचा एक काय फॉर्म मध्ये खेळाडू. तो 7 वरती खेळतोय. आता चौकार की षटकार हे ठरायचंय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय.
26 for 2। फिलहाल 26 रन 2 विकेट के नुकसान पर सचिन बर्गे की बात करें तो बस 7 पर बल्लेबाजी कर रहे जय नाजरे, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। संतोष गेंदबाजी कर रहे हैं और कुछ देर के लिए खेल रुका हुआ। टीवी अंपायर बिजी हो रहे हैं। कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। इट्स ए बाउंड्री। स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर 17 गेंद में 29 रनों की जरूरत है। क्रुशियल ओवर है गेंदबाज संतोष का। 30 for 2। Now remaining 17 deliveries and need a 29 run to win this match. A very good battle going on here between bat and ball. And excellent batting by Sachin Barge is playing on 11. Look at this fielding, 10-man pond cover, striker by Longo. इस पर भी आंसर पर कहते अच्छा स्ट्रोक है। स्क्वायर लेग बॉडी की तरफ खिलाड़ी तैनात, दोनों लेने का मौका। विकेट की बाद अच्छी दौड़ लगाते हुए डीप इन द क्रीज जाके बढ़िया बल्लेबाजी करते हैं सचिन बर्गे। संख्या 32 रन 2 विकेट के नुकसान पर 16 गेंदों में 27 रनों की जरूरत है। क्या कहानी चल रही है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है। 32 for 2 यशवंत बाबू पासांगे। और साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार छेड़छाड़ी करने की कोशिश, गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को किया क्या रन बनाने का कोई मौका नहीं है। 32 रन स्कोरबोर्ड पर है। 15 गेंद में 27 चाहिए। कांटे की टक्कर मैदान के अंदर, रोचक मुकाबला है। रिवर्सिव खेल दिया लेकिन इसी स्ट्रोक के लिए बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और उनके सर के ऊपर सेकंड बाउंड्री के बाद 4 रन। सचिन बर्गे की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और दर्शकों का दिल जीतते हुए अब फिलहाल 17 पर पहुंच चुके हैं। 14 गेंदें और 23 रनों की जरूरत है। रिवर्स स्वीप खेल रहे और कारगर साबित होते हुए दबाव बनाते हुए गेंदबाज के ऊपर। संतोष अपने बॉलिंग माप पर तैयार। स्कोर 36 for 2। यशवंत बाबू पासांगे पॉइंट के ऊपर से अपर कट, टकाटक पटापट कमाल का स्ट्रोक है। अपर कट सचिन बर्गे ऑन फायर। सारे शॉट इनके पिटारे में हैं और जब आप फॉर्म में होते हैं तो बॉल आपको बॉल नहीं फुटबॉल जैसा दिखाई देता है। 40 रन 2 विकेट के नुकसान पर सचिन बर्गे पहुंच चुके 21 पर। लगातार 2 चौके जड़ चुके और इसी ओवर को बड़ा करने की कोशिश बल्लेबाज सचिन बर्गे द्वारा। टीम के कप्तान हैं और इससे पहले रिवर्स स्वीप खेल दिया था, उसके बाद में गेंद को हुक किया था। सारे शॉट खेलते, पुल भी बहुत अच्छा करते हैं और स्क्वायर ऑफ द विकेट बल्लेबाजी करना पसंद करते हैं। 40 रन 2 विकेट के नुकसान पर 13 गेंदों में 19 रनों की जरूरत है। इस बार स्टीयर किया, थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है। एक ही रन मिलेगा इस सिंगल के साथ। सचिन बर्गे फिलहाल पहुंच चुके 22 पर और 3 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 41 रन स्कोरबोर्ड पर। 12 गेंद में 8 रन चाहिए। इसका मतलब ये भी कमाल का मैच है। कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। दर्शक काफी संख्या में मौजूद है इस खूबसूरत ग्राउंड के ऊपर। दुनिया रोशनी में यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, खिलाड़ी चषक 2025 सीजन 20। पप्पू शेठ गरुड़ इस टूर्नामेंट के आयोजन करता। अब 12 गेंदें 8 रन चाहिए। किसके हाथ में गेंद होगी वो देखना बहुत जरूरी है। और चैंपियन की तरफ से कौन गेंदबाजी करने के लिए आएगा। और यशवंत बाबू पासांगे टीम की अगर बात करें तो सारी निगाहें सचिन बर्गे के ऊपर रहेगी और एक तरफ जय नाजरे। निर्णायक ओवर, ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। बॉलर का नाम बताएंगे तो बेहतर हो जाएगा। मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मैदानात उभा मंगेश। और स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए सचिन बर्गे। एक बेहतरीन बैटर।
कलाई का इस्तेमाल किया। शॉट तो बहुत अच्छा, स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया। 2 रन लेने का अवसर और 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। और फिलहाल 16 रनों की जरूरत है। पहली गेंद पर बिल्कुल मन बना के खेल दिया। उनको पता था गेंद मिडल और लेग स्टंप पर आएगी, कलाई का इस्तेमाल किया और स्क्वेरले का खिलाड़ी बहुत दूर है, तो इसका फायदा उठाते हुए दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए। विकेट की वजह अच्छी दौड़ लगाते हुए 11 गेंदों में 16 रन चाहिए। अब जाकर फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली। लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच बहुत बड़ा फासला। इस बार टाइमिंग अच्छा नहीं है, पॉइंट पर खिलाड़ी है, 1 रन मिलेगा। एक एक रन के लिए इस मैच में अब मेहनत करनी पड़ रही है, मशक्कत करनी पड़ रही है। व्हाट ए मैच। 10 गेंदों में 15 रनों की जरूरत। 44 for 2। मंगेश समान पहले 2 गेंदों पर 3 रन। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। गुलमोर एंड से गेंदबाजी हो रही है, स्ट्राइक रेट पर जय नाजरीन, जिनको ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। और टीम के कप्तान सचिन बर्गे 25 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया। ब्यूटीफुल बॉलिंग बाय मंगेश समान। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, मन बना के खेलने की कोशिश। 9 गेंदों में 15 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। और क्या मुकाबला चल रहा है, दर्शक इस तरह का मुकाबला देखने के लिए आते हैं और उनका पूरा मनोरंजन होगा। बढ़िया लाइन मंगेश समान द्वारा। रिवर्स स्वीप खेल दिया, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा। 2 रन लेने का अवसर दोनों बैटर के पास और इसी 2 रनों के साथ स्कोर पर आगे बढ़ता और रन संख्या 46 रन। 2 विकेट के नुकसान पर 8 गेंदें 13 रनों की जरूरत है। हर गेंद के बाद कहानी बदल रही है। इंटरेस्टिंग मुकाबला, लाजवाब खेल मैदान के अंदर। जय नाजरी ऑन स्ट्राइक, स्कोर 46 for 2। 46 for 2। ऑफ टप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा। क्या मुकाबला चल रहा है। रोचक मुकाबला है, दर्शक काफी संख्या में मौजूद है और इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं। दर्शकों का पूरा मनोरंजन हो रहा है, कहानी इंटरेस्टिंग बन रही है। लॉन्ग पर खिलाड़ी है और 1 रन लेने का अवसर दूसरे के लिए वापस आए। विकेट की पेज अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर, दोनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, तालियां बज रही है। शौर्याची गाथा, विजयाची दिशा। खराडी चषक 2025 शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता। व्हाट अ मैच। काय सामना सुरू है। जुनून से खेलो, दिल से जीतो। ये खराड़ी में चषक नहीं है, सम्मान की जंग है। आखिरी में अच्छे गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है, कंपलसरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है। पिछले मैच में कंपलसरी चेस ने कहानी बिल्कुल पूरी तरह से बदल गई थी और हड़पसर चैंपियन ने मुकाबला जीता था। यशवंत बाहू पासांगे टीम मैदान के अंदर और एक तरफ हड़पसर। कमाल का मैच, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। विजय तांबे, एक मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला है। और देखिए इस मुकाबले में हड़पसर चैंपियन टीम के लिए अलग अलग हीरो अलग अलग मैच में आप देखेंगे। प्रहार करना होगा, पलटवार करना होगा, गेंदबाज को शिकार भी करना है। कराड़ी चषक 2025 वेयर द एक्शन मीट्स एम्बिशन।
चतुराई के साथ गेंद को खेल दिया फाइन डेक पर, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद रुकने वाली नहीं है। 4 रन नजाकत के साथ गेंद को खेल दिया बॉडी के बाद 4 रन। संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी शानदार होगी। और बड़ा मैच जिसमें जबरदस्त पारी खेलते हुए टीम के कप्तान सचिन बर्गे, टीम के कप्तान खड़े सीना तान सचिन बर्गे, प्लेइंग ऑन 29, स्कोर 53 पर 2, 5 गेंदों में 6 रनों की जरूरत। जितका कठीण संघर्ष तितकाच विजयाचा आनंद मोठा आहे किंवा मोठा असतो। आता तो यानंतर सेलिब्रेशन करण्याची संधी विजयी संघाला निश्चित असणार आहे। फक्त विजयाचा गुलाल कोण उधळणार ते पाहूया। फक्त तेवढंच नाहीये की फक्त विजय प्राप्त करायचा आहे, याचबरोबर तुम्हाला फायनलचं तिकीट पण मिळणार आहे। कमाल का मैच, 5 गेंदों में 6 रनों की जरूरत है। दर्शक काफी संख्या में मौजूद है और इस रोचक मुकाबले का दुख उठा रहे हैं। जीतने का मजा तभी है, जीतने का मजा तभी आता है जब आपको हराने के इंतजार कोई कर रहा है, तब मजा आता है दोस्तों। पांच गेंदों का खेल और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। विकेट चाहिए, अगर यहाँ विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका भी आपको मिल सकता है। अड़सर चैंपियन और खास करके सचिन बर्गे, अगर वो खड़े रहे तो मैच आसान होगा यशवंत भाऊ पासा की टीम के लिए। 29 पर केंद्र है, 11 गेंदों का सामना किया जय नादरे, 4 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 3-15, 2 विकेट के नुकसान पर यशवंत भाऊ पासांगे। 5 गेंदे 6, स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए सचिन बर्गे। विजय तांबे की अगली गेंद 10-15 कदमों का बॉलिंग मार्क। ऑफ टर्म के बाहर गेंद और अपने पालेत्र में बहुत बढ़िया तरीके से विजय तांबे ने रोक लिया। 53 पर 2, 4 गेंदे में 6, फासला बढ़ रहा है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है। क्या मुकाबला चल रहा है। इस बार कट किया सुंदर तरीके से, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। 3 के बारे में सोच रहे, ये तीसरा रन भी पूरा किया दोनों बैटर। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। आपके पास 3 गेंदें 3 रनों की जरूरत है। पिछला मुकाबला 1 गेंद 1 पर समाप्त हुआ था और वो मुकाबला हड़प सर ने जीता था। यशवंत भाऊ पासा के अभी भी बीच मैदान पर बने हुए हैं। जय नादरे 4 पर के, सचिन बर्गे 32 पर। जय नादरे 100 का स्ट्राइक रेट है और सचिन बर्गे का स्ट्राइक रेट बहुत ही बेहतरीन, 13 गेंदों में 32 रन उन्होंने बनाए हैं। लिमिटेड ओवर में यही देखा जाता है, दोबारा वही कहानी। एक्स्ट्रा कवर दायरे के अंदर पॉइंट का खिलाड़ी बहुत एक बार फिर अंदर आ गया। शॉर्ट मिड विकेट बिल्कुल आगे हैं और स्ट्राइक रेट पर जय नादरे 3 गेंदे 3। इस बार बेहतरीन टाइमिंग, स्ट्रेट ड्राइव, 2 रन लेने का मौका। विकेट की बेहद अच्छी दौड़। अब 2 गेंदों का खेलाना बाकी है और जीतने के लिए 1 रन की जरूरत। पिछला मैच था 1 गेंद 1, अभी 2 गेंदों में 1। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। कौन जीतेगा मुकाबला, यशवंत भाऊ पासांगे या अड़पसर चैंपियन। अब छाता आएगा, जैसे टेस्ट क्रिकेट में होता है ना, उस तरह से अब सारे खिलाड़ी दायरे के अंदर आएंगे, वो सिंगल बचाने की कोशिश करेंगे, विकेट प्राप्त करने का प्रयास करेंगे। पिछले मैच में जब मुंबई खेल रही थी तब वो आखिरी गेंद पर एक सिंगल लेना चाहते थे, तब जाकर हवा में गेंद चली गई और वो कैच हुआ। अब क्या कहानी होगी, इस कहानी में कोई ट्विस्ट है वो देखा जाएगा। नाखून चबाने वाला मैच, ये छाता है। ओ माय गॉड, हवा में गेंद थी, अगर ये कैच होता तो कहानी में ट्विस्ट हो सकता था। तो ये मुकाबला यशवंत भाऊ पासांग की टीम ने जीत लिया। हडप सर आप बहुत अच्छा खेले। मागचे 2 मॅच पैसा वसूल झालेत, मागचे 2 मॅच प्रेक्षकांसाठी परभणी ठरले। एक अपसेट आपण पाहिला, मुंबई संघ पराभूत झाला। या सामन्यामध्ये, या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे। 13 चेंडूमध्ये 32 धावा ठोकत असताना 5 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधनं आले आणि नजाकत आणि ताकद याचा संगम आपण मैदानावरती पाहिला। तर टीमचा कॅप्टन सचिन बर्गे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता यायचंय। आज आपण इथे थांबतो आहे, अगदी काही क्षणात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यानंतर उद्या बरोबर 11:30 वाजता इथे या स्पर्धेला सुरुवात होईल। उद्या
या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील. टेनिस क्रिकेट .in वरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. परंतु आताचे 2 सामने प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारे होते. या मंत्रलेल्या रात्रीमध्ये, प्रकाश झोतामध्ये, रजनीमध्ये उद्या परत एकदा मी प्रशांत